आज शिवसेना शिंदे गट यांची नांदेड वाघाळा महानगरपालिकेची निवडणूक आहे, इच्छुक उमेदवाराची आज मुलाखत घेण्यात आली आहे। हजारो लोकांच्या उमेदवारासोबत हजारो त्यांच्या समर्थकांनी सुद्धा इथं मोठी गर्दी केली होती व पक्षश्रेष्ठीकडून यांना सांगण्यात आलं आहे की कृपया आपल्या समर्थकाला आपण बाहेर ठेवा व फक्त उमेदवार आपण पाहतात। आपण आतमध्ये गेले कमीत कमी एक 450 ते 500 इच्छुक उमेदवार आहे। विशेष करून ज्यांचा जास्त प्रभाव आहे कौठा प्रभागातून आमचे पैलवान रामेश्वर काळे संख्य कार्यकर्त्यांसोबत कमीत कमी 1000 ते 1500 कार्यकर्ते त्यांच्यासोबत होते व शिवसेना पक्षाच्या नेत्यांना सांगावं लागले की आपल्या कार्यकर्त्याला बाहेर पाठवा, आपण आपल्या उमेदवारीबद्दल विचार करू। तसेच गुरुद्वारा प्रभागामधून पण आमचे लड्डूसिंगजी काडगर व स्वतः मी इच्छुक आहे। आज युतीच्या संदर्भामध्ये चर्चा झाली। आमचे नेते हेमंतभाऊ पाटीलने विचारले युती करायची की नाही करायची। ते 5 म्हणतात, 6 म्हणतात, तुम्ही काय म्हणतात? मला भाऊ आपला जे निर्णय आहे पक्षश्रेष्ठीचा जे निर्णय आहे ते आम्हाला माइंड आहे। युती केली तर बी चांगलं आहे, युती नाही बी केली तर कमीत कमी 30 ते 35 नगरसेवक यावेळेस शिवसेना शिंदे गटाचे आपल्याला दिसणार। यापूर्वीचा आकडा होता 22 नगरसेवकाचा, यावेळेस कमीत कमी 30 ते 35 नगरसेवक नक्कीच येतील। कारण लोकांचा उत्साह पाहतो आम्ही। लाडली बहीणची योजना शिंदे साहेबांनी सुरू केली होती, त्या लाडली बहीणचा आपण बघतात की उत्तरमध्ये बी आमचा आमदार आहे, दक्षिणमध्ये बी आमचा आमदार आहे आणि युवा कार्यकर्ते पुढे येतात। आता आमचा रामेश्वर काळे हा मोठा पैलवान आहे, नामवंत पैलवान आहे, याची बी चांगली नांदेड तालुक्यामध्ये आहे आणि आपल्या कवठ्या भागामध्ये समस्त आम्हाला कार्यकर्ते आज आलेले आहे आणि खेळीमेळीच्या वातावरणामध्ये आज मुलाखती सुरू आहे। नांदेड वाघाळा महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक 2026 या अनुषंगाने या ठिकाणी शिवसेना पक्षाचे गटनेते तथा नामदार हेमंतभाऊ पाटील, आमचे बंधू आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब, आमदार आनंदरावजी बोंडारकर साहेब, आमदार बाबूरावजी कदम साहेब आणि तिन्ही जिल्हा प्रमुख या ठिकाणी इच्छुक उमेदवाराच्या या ठिकाणी मुलाखती घेणं चालू आहे। आणि नांदेड वाघाळा महानगरपालिकामध्ये या नांदेड उत्तर दक्षिणमध्ये जनता ही मायबाप आहे आणि जनता मायबापांनी आम्हाला नांदेड उत्तर दक्षिणला मॅन्डेटेड एकदा सोडून दोनदा दिलेला आहे आणि ह्या शहरावर शिवसेना पक्षाचं ह्या ठिकाणी चांद्यापासून बांद्यापर्यंत ह्या ठिकाणी प्राबल्य आहे। आणि जेव्हा शिवसेना पक्षाचा आदेश येईल त्या ठिकाणी आम्ही प्रत्येक प्रभागामध्ये ताकदीनिश्चित आम्ही ह्या ठिकाणी निवडणुका लढवणार आहोत। युती नाही झाली तर युती आमचे वरिष्ठ शिवसेना नेते आहेत हेमंतभाऊ पाटील साहेब, आमदार बालाजीराव कल्याणकर साहेब, आमदार बोंडारकर साहेब हे युतीचा निर्णय घेतील आणि या ठिकाणी शिवसेना पक्षाची जेव्हा सत्ता नसताना या ठिकाणी आमचे 16 नगरसेवक नांदेड महानगरपालिकामध्ये शिलेदार होते आणि त्यांनी चांगल्या पद्धतीने खिंड लढवलेली आहे। आणि आमची इच्छा आहे की युती झाली तरी आम्ही लढणार आणि युती नाही झाली तरी आम्ही आज ताकदीनिश्चित लढवणार। मात्र महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब आणि अजितदादा पवार साहेब यांनी हा क्रायटेरिया ठरवलेला आहे। ज्या ठिकाणी शिवसेनेचे सन्माननीय आमदार आहेत त्या ठिकाणी 60% जागा आणि ज्या ठिकाणी मित्रपक्षाचे आमदार नाही आहेत त्या ठिकाणी त्यांना 40% असा फॉर्म्युला वरून ठरलेला आहे। आणि ते जर फॉर्म्युला या ठिकाणी झाला लागू तर चांगल्या पद्धतीने निवडणुकीला आम्ही सामोरं जाऊ आणि नाही जर कोणी आमच्यासोबत युती केली तर आम्हाला पण त्यात फार इंटरेस्ट नाही आहे परत मागं जायचा। का तर या नांदेड उत्तर दक्षिणमध्ये आमचे या ठिकाणी सन्माननीय आमदार आहेत आणि आमची या ठिकाणी ताकद आहे मोठ्या प्रमाणामध्ये। आम्ही आमच्या ताकदीवर आणि आमच्या कामाच्या बळावर आम्ही या निवडणुकीला सामोरं जाणार आणि या नांदेड वाघाळा महानगरपालिकेवर निश्चितच या ठिकाणी शिवसेनेचा आम्ही भगवा फडकवणार आहोत।